हे घे, गोष्ट सांगून सांगून घसा दुखत असेल तुझा, यानं बरं वाटेल. घे. सुभान, ध्रुपदा, तुम्ही परीक्षेचा नियम मोडलाय. ही परीक्षा तुम्हाला स्वतःच्या बळावर द्यायची होती, पण तुम्ही दुसऱ्याची मदत घेतली. म्हणूनच आता तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा भोगावी लागेल. हा? यापुढे तुमच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत राहतील. ऐक काय होतंय? डोळ्यातून पाणी यायला लागले. होय. अरे मग डोळे चरचर करतायत. द्रुपदे, देवीने आपल्याला शिक्षा दिली. अरे सुभान, ऐक. गोष्ट सांगा ना, रडताय काय? आम्ही रडत नाही, पण अश्रूच थांबत नाहीयेत. ऐक. चला आता दुसरी गोष्ट सांगा. मालक, मालक, देवीचा कोप, देवीचा कोप. बस करा देवी. पुरं झाला आता. माझ्या लेकरांची ही अवस्था मला नाही बघवत. किती दमल्यात बघा दोघं ती. माझ्या काळजाला मी यातना होत आहेत. आजी, ज्या लेकीनं तुला विष द्यायलाही कमी केलं नाही आणि ज्या लेकानं तुला बेशुद्ध करून तुझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना थोडासा त्रास होताना पाहून तुला इतकं वाईट वाटतं. हाच तर आईच्या मनाचा मोठेपणा असतो. मुलं कितीही चुकली, कितीही भरकटली, तरी आईच्या मनात त्यांच्याविषयीची माया कधीच कमी होत नाही. आम्ही सुद्धा आईच आहोत आजी. तुझी लेकरं जशी तुझी आहे तशीच ती आमची देखील आहे. म्हणूनच सांगतो, काळजी करू नकोस. सोन्याला शुद्ध व्हायचं असेल तर त्याला अग्नीतून जावंच लागतं. ही परीक्षा तुझ्या लेकरांसाठी तशीच आहे. त्यांना होत असलेला त्रास पाहू नकोस, त्या त्रासातून घडणारा बदल पहा. आज ते दमले, त्रासले, परंतु ह्याच वेदनांमधून त्यांना आईची किंमत कळेल. त्याग म्हणजे काय, माया म्हणजे काय आणि पालकांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे त्यांना समजेल. आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा तुला अभिमान वाटेल की तू हा कठीण निर्णय घेतलास. तुझी कथा केवळ तुझी राहणार नाही, ती अनेक मातांना धीर देईल, आपल्या लेकरांच्या भल्यासाठी कठोर होण्याची शक्ती देईल आणि हा साक्षात्कारही करून देईल की योग्य वेळी घेतलेला कठीण निर्णय मुलांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. खरंच आज होईल ना देवी आई? माझी लेकरं बदलतील ना? एका आईला दुसऱ्या आईचं वचन आहे आणि आता तर ही केवळ सुरुवात आहे. त्यांना अजून कल्पना देखील नाही की पुढे अजून काय घडणार आहे. काय घडवणार आहात आपण देवी? झोपली बाबा एकदाची. पण लय दमवलं या एवढ्याशा पोरीनं. देवीची परीक्षा पार कराय आपल्याला काय काय करावं लागतंय. काय ग, काय झालं? तुला आठवतंय लहानपणी मी अशीच करायची. घास खायचं नाही म्हणून किती नाटकी करायची आणि आई माझ्या माग माग ताट घेऊन फिरायची. तुझंच काय? मी लहानपणी झाडावर चढायचो, पडायचो, धिंगाणा घालायचो. माझ्या पायी आईला कितीदा लागले, पण ती कधी ओरडली नाही. होय, आपण किती बी चुका केल्या
तरी आईने आपल्याला समजूनच घेतलं. आणि आपण एका दिवसात या पोरीवर कितीदा चिडलो. आई पण काय असतं रे सुभान, इतकं सहन करायची ताकद या काय येते तरी कुठून? खरंय तुझं. आपण लहानपणी किती चुका केल्या, किती हट्ट केले, पण तिनं आपल्याला फक्त प्रेम दिलं. लेकराला मोठं करायला आईला काय काय सोसावं लागतं. द्रुपदे, वाढ झाली बघ. देवीची पहिली परीक्षा पूर्ण करण्यापायी आपण रात्रभर जागलो. होय, म्हणजे जमिनीच्या एक पायरी जवळ आलं म्हणायचं. म्हणजे आता फक्त 2 परीक्षा. आज तुम्हाला जाणवतंय लहानपणी आईनं तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या, पण तुमच्यातले विकार पुन्हा तुम्हाला त्या जमिनीच्या लोभाकडे खेचवते. असे असले तरी मला खात्री आहे ही परीक्षा संपेपर्यंत तुमचं हृदय परिवर्तन नक्कीच होईल. कारण अजून एक परीक्षा तुमची वाट पाहते, अशी परीक्षा जी तुम्हाला आईपणाची खरी किंमत दाखवेल, तिच्या प्रेमामागे दडलेला त्याग दाखवेल, तिच्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना दाखवेल. पण त्या परीक्षेत आईची माया जिंकणार की तुमचा स्वार्थ, यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे.